नागपूरमधला प्रचाराचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। नाराज असलेले एका पक्षातले उमेदवार हे दुसऱ्या पक्षाचा प्रचार करताना दिसतात। पवार गटाचे नाराज असलेले कार्यकर्ते हे ठाकरे गटाच्या प्रचारात दिसले। सलील देशमुख, किशोर कुमार यांनी या प्रचारामध्ये सहभाग घेतल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। तर या सगळ्या संदर्भात किशोर कुमरिया यांच्याशी आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरी यांनी संवाद साधलाय, बघूया। किशोर कुमरिया यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सलील देशमुख एका अर्थानं समर्थनात उतरले आहेत। आपल्यासोबत किशोर कुमरिया, काय सांगाल भाऊ? जर बघितलं असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, अशा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा चेहरा असलेले सलील देशमुख तुमच्या प्रचारात उतरले आहेत आणि आता समाज माध्यमावर व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे। कसं बघता याकडे आपण? वास्तविक ही जी निवडणूक आहे ही सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनतेची निवडणूक आहे। मी माझ्या वयाच्या 16व्या वर्षापासून या संपूर्ण प्रभागात जनतेमध्ये लोकांचं काम करतो। मी वयाच्या 18व्या वर्षी लोकांच्या पाण्याच्या समस्येसाठी पाणी मिळावं म्हणून तुरुंगवासमध्ये गेलेलो आहे। मी माझं एकमेव कार्यालय नागपूर शहरात जनप्रतिनिधी असं आहे की जिथे मी 20,000 RT-PCR टेस्ट केलेले आहे। लोकांचा विश्वास आणि माझे ते कर्तव्य आहे असं समजून मी काम करत असतो आणि म्हणूनच लोक मला माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर विश्वास करतात आणि मताद्वारे मला आशीर्वाद देतात। सलीलजी देशमुख एका खूप मोठं हे व्यक्तिमत्व आहे। त्यांचं परिवाराचं, त्यांचं कार्य हे सगळं वेगळं आहे आणि मी एक साधारण लहानसा कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे पक्षाची जी भूमिका आहे ते काय करणार, ते इथे येऊ शकतात, काय करू शकतात हे मी नाही सांगू शकत, पण ते या माझ्या प्रचाराला आले तर ते फक्त केवळ एक मी चांगला कार्यकर्ता आहे म्हणून ते लोकांना विनंती करण्यासाठी आले होते। मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरी, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।